नमस्कार. पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नाही, तर ती कष्टकऱ्यांच्या, दीनदलितांच्या तळहातावर तरलेली आहे. अशा तऱ्हेची भूमिका मांडणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, ज्यांच्या अनेक कथा, कादंबऱ्या, कविता आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये ज्यांच्या गाण्यांनी संबंध महाराष्ट्र दुमदुमून सोडला. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली, अशा तऱ्हेनं संपूर्ण महाराष्ट्राची जी अवस्था झालेली होती ती अवस्था आपल्या काव्यातून मांडणारे अण्णाभाऊ साठे यांचा मात्र सांगलीमध्ये ते कुठेतरी उपेक्षित राहत आहेत. रशियामध्ये त्यांचा पुतळा रशिया सरकारच्या वतीनं बांधला जातो, उभा केला जातो, सन्मानानं उभा केला जातो. परंतु त्यांची जी जन्मभूमी आहे सांगली जिल्हा, त्या सांगली जिल्ह्यामध्ये कुठेतरी त्यांची उपेक्षा होती की काय अशी अवस्था निर्माण झालेली आहे. कारण सांगलीमध्ये, या सांगलीच्या पुष्पराज चौकामध्ये मध्यवर्ती ठिकाणी आपण जो परिसर पाहता, या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंचा जी जागा आहे सध्या त्या ठिकाणी त्यांचा अर्धपुतळा बसवलेला आहे. परंतु ही जी जागा आहे ती जागा सध्या मिरज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यामध्ये आहे. ती जागा महानगरपालिकेच्या ताब्यामध्ये द्यावी आणि महानगरपालिकेने नंतर ही जी पुतळा समिती आहे या समितीकडे ती वर्ग करावी आणि या जागेचं सुशोभीकरण व्हावं, या ठिकाणी पूर्णाकृती पुतळा उभा करण्यात यावा अशी मागणी अनेक वर्षांपासून राहिलेली आहे. आताही या मागणीला सध्या आवाज उठवला जातो. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर काही नगरसेवक आहेत, काही चळवळीतील कार्यकर्ते आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. आपल्याबरोबर आहेत रवींद्र सदामते, जे सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. खूप वर्षांपासूनची ही मागणी आहे. अनेक ज्या अगोदर इथं सुशोभी करण्यासाठी महानगरपालिकेनं तसं दाखवलेलं होतं, परंतु नंतर आणि तो विषय बारगळलेला आहे. मुळात ती जागा जी आहे ती सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज यांच्या ताब्यात आहे, त्याच्या मालकीची आहे. परंतु यावर महापालिका प्रशासन या कारणामुळं याच्यावर खर्च करू शकत नाही. त्यानंतर आमची प्रामुख्यानं मागणी ही आहे, ही जी सार्वजनिक बांधकाम विभागाची जी जागा आहे ती महानगरपालिकेकडे वर्ग करावी आणि त्यानंतर मात्र महापालिका प्रशासन याच्यावर आम्हाला पूर्णाकृती पुतळा बसवण्यासाठी किंवा सुशोभीकरणासाठी आम्ही त्यासाठी पैसे या ठिकाणी त्याची तरतूद करायला तयार आहे, असं आम्हाला स्वतः प्रशासनाने सांगितलेलं आहे. महापौरांना तुम्ही पत्र दिलेलं आहे नुकतंच, काय त्यांच्याकडून काय येत आहे? अतिशय चांगला प्रतिसाद आहे, ते सकारात्मक आहेत. त्यांनाही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जे मूळ गाव आहे त्या ठिकाणी त्यांचाच जिल्हा आहे आणि आपण जसं म्हटलं तसं रशियामध्ये त्यांचा पुतळा आहे, परंतु सांगलीमध्ये त्यांचा पुतळा नसल्यामुळं त्यांनाही फार त्याचं गांभीर्य आहे आणि त्यांनी चांगला प्रतिसाद देत आम्हाला निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं. आपल्याबरोबर सामाजिक कार्यकर्ते आहेत प्रशांत सदामध्ये. काय सांगाल तुम्ही? कालच जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भामध्ये भेटलेला आहात, काय मागणी? मुळात काय झालंय, जसं तुम्ही मगाशी सुरुवातीला सांगितलं, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं जे साहित्य आहे हे 7 समुद्र पार गेलेलं आहे. अगदी परदेशामध्ये त्यांचा डंका त्या ठिकाणी वाजलेला आहे. रशियाच्या मॉस्को शहरामध्ये एका विद्यापीठामध्ये अण्णाभाऊंचा त्या ठिकाणी पुतळा आहे. अनेक जे त्यांचं साहित्य आहे त्या साहित्यातील पाठ्यपुस्तकामध्ये शिकवण्यासाठी धडे देखील आहेत. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी झाली नाही पाहिजे या संयुक्त लढ्यामध्ये सुद्धा अण्णाभाऊंचं फार मोठं योगदान आहे. आणि असे थोर महापुरुष हे आमच्या सांगली जिल्ह्यातील वाटेगावचे आहेत आणि सांगली जिल्ह्यातच अण्णाभाऊ हे कुठेतरी उपेक्षित राहताना आम्हाला दिसत आहे. त्यामुळे आमच्या समाजाची मागणी आहे की तातडीनं हा जो पुष्कराज चौक आहे या ठिकाणी अर्धकृती अण्णाभाऊंचा पुतळा आहे, या पुतळा परिसराची जी जागा आहे ही अधिकृत होणं गरजेचं आहे. आता सध्या स्थित सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज यांच्या अखत्यारीत ती जागा आहे. त्यांनी फक्त एक पत्र दिलेलं आहे महापालिकेला की करण्यास काही हरकत नाही, परंतु महापालिका, आम्ही ज्या वेळेला शिष्टमंडळ घेऊन त्यांना भेटायला जातो त्यावेळेला त्यांनी आम्हाला फक्त आश्वासन दिलं, पण कृतीत काही केलेलं नाहीये. आता तुम्ही बघितलं असेल की इथला जो परिसर आहे अतिशय अस्वच्छ परिसर आहे आणि महापालिकेची प्रामुख्याने ही जबाबदारी आहे की या ठिकाणी हा महापुरुषांचा जो परिसर आहे हा स्वच्छ ठेवणं आणि त्या ठिकाणी एक सुरक्षा रक्षक या ठिकाणी कायमस्वरूपी ठेवणं ही देखील त्यांची जबाबदारी आहे. परंतु असं होताना या ठिकाणी आम्हाला दिसत नाही. आमची मागणी आहे, जोपर्यंत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जो पुतळा आहे या ठिकाणचा, ही जी जागा आहे अधिकृत होत नाही, या ठिकाणी पूर्णाकृती पुतळा साकारण्यात येत नाही,
तोपर्यंत आमचा हा लढा असाच चालू ठेवणार आहोत. येणाऱ्या काळामध्ये आम्हाला गावोगावी बैठका घ्याव्या लागतील, वाड्या खेड्या वस्त्यावरती जाऊन, शहराच्या ठिकाणी जाऊन, ज्या ज्या ठिकाणी आमचा समाज आहे त्या त्या ठिकाणी जाऊन आम्हाला त्यांना जागृत करावं लागेल आणि येणाऱ्या काळात आम्हाला एक समाजाच्या वतीनं जन आंदोलन उभा करावं लागेल, असा या निमित्ताने मी या ठिकाणी इशारा देतो. गेल्या अनेक वर्षांपासूनची सबंध महाराष्ट्राचीच मागणी आहे की अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळावा, परंतु वरच्या पातळीवर अजून ते काम झालेलं नाही. या संदर्भामध्ये काय मागणी राहणार आहे? हे बघा, क्रिकेट क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलं म्हणून सचिन तेंडुलकरांना त्या ठिकाणी भारतरत्न दिला गेला. गायनाच्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम केलं म्हणून स्वर्गीय लता दिदींना पुरस्कार दिला. अशा अनेक लोकांना, व्यक्तींना त्या त्या क्षेत्रामध्ये काम केलं म्हणून भारतरत्न दिलेलं आहे. मग केवळ अण्णाभाऊ साठे हे जातीनं मागाचे आहेत म्हणून त्यांना डावलं जातंय का, हा आमच्या मनामध्ये एक प्रश्न आहे. तर त्यांना जात म्हणून तो भारतरत्न देण्यात येऊ नये. तर त्यांनी जे केलेलं कार्य आहे, त्यांचं जे साहित्य आहे, त्यांनी जे कवनं, कथा, कादंबऱ्या, चित्रपट कथा, हे जे काही अजरामर साहित्य लिहिलेलं आहे, त्यांचं साहित्य क्षेत्रातलं योगदान बघून त्यांना तो भारतरत्न दिला गेला पाहिजे, अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतोय. आपल्याबरोबर आणखी एक कार्यकर्ते आहेत भोसले म्हणून, आपण त्यांच्याशी बोलू. काय नक्की आता तुम्ही सध्या मागणी करताय या संदर्भात? आम्ही अगोदर हे मागणी करतोय की ही जागा अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकासाठी द्यावी, ही पहिला आमची मागणी. त्यानंतर आमच्या अण्णाभाऊ साठेंचा इथं पूर्णाकृती पुतळा व्हावा आणि अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार मिळावा, अशी आमची मागणी आहे. या जागेसंदर्भात काय सांगाल? कारण जागा सध्या PWD आहे. आम्ही गेले 7 ते 8 वर्षापासून महापालिकेला मागणी करतोय की ही PWD जागा असून आम्हाला तुमच्याकडे वळती करून आम्हाला मातंग समाजाला ही जागा द्यावी आणि मातंग समाजाच्या एका थोर पुरुषाला अण्णाभाऊ साठेंचा पुतळा उभा राहावा, अशी आमची मागणी आहे. नक्कीच फकीरा सारखी जी कादंबरी आहे ती अजरामर कादंबरी आहे. या कादंबरीचे लेखन करून संपूर्ण जगभरामध्ये ज्यांनी साहित्यरत्न ही पदवी ज्यांना प्राप्त झाली ते अण्णाभाऊ साठे कुठेतरी सांगलीमध्ये उपेक्षित राहत आहेत, अशी अवस्था सध्या निर्माण झालेली आहे. सांगलीच्या मध्यवर्ती वस्तीमध्ये, मध्यवर्ती ठिकाणी आता या ठिकाणी जो पुतळा आहे त्या ठिकाणची जी जागा आहे ती PWD आहे आणि त्याचा ताबा महानगरपालिकेकडे वर्ग करण्यात यावा, अशा तऱ्हेची मागणी करण्यात येते. आणि लवकरात लवकर PWDनं हे जे वर्गीकरण आहे ते करावं आणि अण्णाभाऊ साठेंचा या ठिकाणी पूर्णाकृती पुतळा उभारण्यासंदर्भामध्ये पुढील वाटचालीस सुकर करावी, अशा तऱ्हेची मागणी नगरसेवक असतील, प्रशांत सदामते असतील आणि इतर कार्यकर्ते आहेत यांनी केलेली आहे. आणि भविष्यामध्ये नक्कीच PWD विभाग हा महानगरपालिकेला सहकार्य करेल अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया. आणि इथंच थांबू. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.